नमस्कार. तर मित्रांनो, डोळे हा आपला अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे आणि हा जो अवयव आहे याच्या साहाय्याने आपण दृश्य स्वरूपामध्ये प्रत्येक गोष्ट आणि जगच पाहतो. जर डोळेच नसतील तर आपल्याला ह्या जगाची कल्पनासुद्धा करता आली नसती. तर मित्रांनो, 83% ज्ञान आपल्याला डोळ्याच्या साहाय्याने येते. परंतु आजकाल आपण अनेक कारणांमुळे आपले जे डोळे आहेत ते डोळे दुखतात, जळजळ होते, डोळ्याला पाणी येतं, तसेच आपल्याला मोतीबिंदू होतो, डोळ्याला चष्मा लागतो. ह्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सध्याच्या काळामध्ये भेडसावत आहेत. याच्या मागे कारणं असे अनेक असू शकतात. त्याच्यामध्ये जागरण आहे, जवळून टी व्ही पाहणे, सतत मोबाईल पाहणे यांसारखी कारणं. तसेच तुम्हाला डायबिटीस असेल त्यामुळे सुद्धा तुमचे डोळे खराब होऊ शकतात किंवा डोळ्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर मित्रांनो, हे सर्व प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आज या ठिकाणी मी एक अत्यंत साधा सोपा घरगुती उपाय घेऊन आलो आहे आणि तो उपाय जर तुम्ही केलात तर डोळे आहेत ते डोळे एकदम व्यवस्थित होतील. तुमच्या डोळ्याचा चष्मा निघून जाईल. तसेच तुमचे डोळे जर जळजळ करत असतील, पाणी येत असेल तर तेही निघून जाईल, तेही कमी होईल आणि तुमचे डोळे एकदम व्यवस्थित होतील. त्याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला जे वस्तू लागणार आहे ती म्हणजे पान. हे आहे विड्याचं पान म्हणतो आपण, ह्याला नागवेलीचं पान म्हणतो. हे पान टपरीवर आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतं. आपण हे खाण्याचं पान आपण म्हणतो. हे पान आपण घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यामुळं त्याच्यावरचे जे किडं मुंग्या, याच्यावर जे औषध फवारणी वगैरे केलेली असेल तर ती औषध फवारणी केलेली निघून जाते. त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पान आपल्याला धुवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मीठ घेतलं आहे आपण आणि पान आपण व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचे. आणि हे जे पान आहे हे आपण पान आता व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत, ते कुटून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट बनवायची आणि त्याचे थेंब आपण आपल्या डोळ्यामध्ये सोडणार आहोत. याचा आपण देठ कट करून घेऊया आणि ते कुटून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपण ते पान कुटून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्या साहाय्याने आपण त्याच्यातून 2 थेंब काढणार आहोत आणि ते आपल्या डोळ्यामध्ये सोडणार आहोत. डोळ्यामध्ये जर हे थेंब सोडलेत तर डोळ्यामध्ये थोडीशी जळजळ होईल, थोडीशी आग होईल, दाह होईल. परंतु मित्रांनो, डोळ्यामध्ये सोडताना आपण नाकाच्या बाजूने सोडायचं आहे, बोबळावर प्रत्यक्षात सोडायचं नाही. याच्यामुळे डोळ्यांची उघडझाप जर केली तर आपल्या डोळ्यामधून पाणी निघून जाईल आणि त्याचा जो दाह आहे, जो आग आहे, ते आग कमी होईल. परंतु मित्रांनो, त्यामुळे तुमचे डोळे अत्यंत व्यवस्थित झालेले तुम्हाला दिसतील, तुमची दृष्टीत बदल झालेला दिसेल. आठवड्यातून 2 दिवस सलग 3 महिने जर हा उपाय केलात तर तुमचा कसल्याही स्वरूपाचा चष्मा निघून जाईल. तसेच तुम्हाला आयुष्यात कधीच चष्मा लागणार नाही. तर मित्रांनो, हा उपाय अत्यंत साधा सोपा आणि उपयुक्त असा उपाय आहे आणि हा जर तुम्ही केलात तर तुमच्या डोळ्याच्या सर्व समस्या संपुष्टात येतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच आमचा नो एव्हरीथिंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.